पेठ तालुक्यात मतदार यादी पुनर्निरीक्षण नोंदणी मोहीम आणि पेठ तालुका पक्ष संघटनात्मक आढावा बैठक येथील संगमेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे बोलत होते। ते म्हणाले, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे आणि कोणताही पात्र मतदानापासून वंचित राहू नये याची पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि याच अनुषंगाने त्यांनी बूथ स्तरावर जाऊन व्यापक जनजागृती करावी असं त्यांनी आवाहन केलं। यावेळी मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि बीएलओ तसंच राजकीय पक्षांचे बीएलएची नियुक्ती करून विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेतून मतदार यादीतील दुबार, मृत आणि कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावं वगळणं, बोगस मतदारांची नावं वगळणं, मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणं, अपात्र किंवा परदेशी नागरिकांचा समावेश रोखणं, नवीन आणि पात्र मतदारांचा समावेश करणं, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये या मोहिमेचा हा मूळ उद्देश असल्याचं उपजिल्हा अधिकारी हरीश भामरे यांनी नमूद केलं। तहसीलदार शिवाजी गवडी यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली। युवा नेते व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांनी संघटनात्मक बांधणी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुढील ग्रामपंचायत निवडणुकीची मोर्चे बांधणीबाबत विश्लेषण करत उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, तालुका अध्यक्ष रामदास गवळी, कार्याध्यक्ष निवृत्ती सापटे, नामदेव हलकंदर, गौरव चौधरी, जितेंद्र जाधव, हिरामण पवार, पुंडलिक सातपुते, सोमनाथ जाधव, बाळू गवळी, गणेश गवळी, मोहन सुरेश खांबाई, गावंडे सुरेश जाधव, संतोष डोमे, युवती जिल्हा अध्यक्ष पूजा आहेर, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, डॉक्टर योगेश गोसावी, देवीदास निकम, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, भालचंद्र भुजबळ, अशोक गालफाडे, योगेश निसाळ, भारत जाधव, राहुल घोडे, गोकुळ बत्तासे, व्यंकटेश जाधव, सुशांत काकण, मेघा दराडे, माधुरी अखंडे, योगिता पाटील, हेमलता पवार, श्याम गावंडे, हरीश कस्तुरे, सूरज गीते, घोटेताई, वर्षा लिंगायत, सायरा शेख आदींसह पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करावं लागेल आणि हे गाव लेवलला आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याने करावं लागेल। बीएलए आपल्याला आहेच, बीएलओ आपल्याला आहेच। बीएलओ हा शासनाचा माणूस आहे, त्याचबरोबर आपला बीएलए आहे। आता बीएलएच्या याद्या आपल्याकडे तयार आहेत। आता याद्या तयार असताना त्याचं नाव, नंबर सगळं आहे, पण मग आता आपण असाही विचार होतो, जेव्हा एखाद्या माणसाला एखादं पद दिलं जातं, पक्षाचं काम करायला लावलं जातं, तेव्हा त्याच्या मनात किंवा त्याच्या सांगण्यात येतं का आता हे बीएलए मला देऊन मी फक्त कामच करत राहायचं का, त्याच्या पुढची मला संधी काय। पण मित्रांनो, आज तुम्ही बीएलए आहे, आज तुम्हाला मतदार यादीचा अभ्यास होणार आहे। प्रत्येक मतदार आपल्याला कळणार आहे, कोणाचा काय नावाने मतदार आहे, कोणत्या वार्डात आहे, हे पण तुम्हाला समजणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही असलेल्या राजकीय प्रवाहात तुम्ही काम करणार आहे, तुम्हाला त्याच्यातून अंदाज येणार आहे। आता पहिली बाब अशी आहे की सरपंच हा लोकनियुक्त सरपंच आहे, पूर्ण गावाचं मतदान त्याला मिळालं तर तो सरपंच होणार आहे। आणि मग ते सरपंच पदाला तेवढं मतदान जर जमा करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक माणसाची, प्रत्येक मतदाराची ओळख असली पाहिजे आणि त्याच्यासाठी SRI प्रोग्राम आपल्याला जवळून करायचा आहे। आणि माझी एक विनंती आहे, आपल्या मार्फत तुम्ही आपल्या असलेल्या वरिष्ठ पक्षाचे जे काही प्रतिनिधी किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांना थोडीशी एक विनंती केली पाहिजे, लवकरात लवकर इतर पक्षांचे मोबाईल ऍप तयार केले त्यांनी मॅपिंगसाठी आणि इतके सुंदर आहे की त्याच्यावर कळलं पण जातं का तो आपला आहे, तर त्याला सिग्नल दिले, रेड, येलो, ग्रीन अशा पद्धतीने सिग्नल दिले आणि चांगल्या प्रकारे मॅपिंग त्या ठिकाणी होती। तर माझी एक विनंती राहील का पक्षाला जर आपण सूचना किंवा आपल्या वतीने विनंती जर केली तर एक ऍप तयार करायला काही जास्त दिवस लागत नाही, 2 दिवसात ऍप तयार होऊ शकतो। आणि आपण जर समजा प्रत्येक बीएलओला किंवा आपल्या इथे असलेल्या एका कार्यकर्त्याला, सरपंचाला जर समजा आपण एक प्रोफाईल तयार करून दिली तर त्याचं गावाचं मॅपिंग तो किती प्रमाणात करतोय, कसा करतोय, त्याचं काम चालू आहे का नाही हे आपल्याला बसल्या बसल्या समजून जाईल। अशा पद्धतीची विनंती जर पक्षाला आपण केली तर नक्कीच आपलं चांगलं मॅपिंग त्या ठिकाणी होईल। मी उदाहरण म्हणून भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आपलं मित्र पक्षच आहे तर त्यांनी ज्या पद्धतीने मॅपिंग चालू केलंय, सुंदर कार्यक्रम आहे। एका गावात आपल्या पक्षाला, आपल्या पक्षाच्या विचाराचे किती मतदार आहेत हे पण त्याच्यावर कळलं जातं। त्याच्यामुळे माझं एक विनंती राहील,
अशा पद्धतीने जर डिजिटल युगामध्ये जर आपण जर पक्षाचं जर एखादं ऍप आणलं, आपल्या पक्षाचे ऍप आहेत परंतु ते फक्त अपडेट करतात. अपडेट पक्षाचे काय ध्येय लावलं, पक्षाने काय निर्णय घेतले याच्यावरच काम करतात. तर माझं मत आहे की सेपरेट ऍप जर आपण तयार केलं तर त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे सारायचा प्रोग्राम त्या ठिकाणी काम करता येईल. लग्न होऊन पेटमध्ये आले तर त्याचं मॅपिंग कसं करावं, तर मॅपिंग करताना आई वडील जे काय असेल भाऊ असेल त्या नावाचे फक्त मॅपिंग होते. तर मॅपिंग करत असताना समजा एखादी मुलगी गुजरातमधून आली किंवा युद्धमधून आले, बिहारमधून आले, समजा इथं साईड झालेली असेल, तर मॅपिंग करताना त्या मुलीचं वडिलांचं नाव ज्या ठिकाणी असेल 2002 च्या यादीमध्ये, फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी समजा लग्न होऊन पेटमध्ये आलेली असेल, आपल्याकडे सुधारपाड्यावरून समजा पेटमध्ये आली असेल, तर त्या मुलीचं मॅपिंग करताना इथले सासरे किंवा पतीच्या नावाने मॅपिंग होणार नाही. तर तिचे आई वडील ज्या 2002 ची यादी तिथं असेल तिथला ईपी नंबर, तिथला ते कोणत्या केंद्र क्रमांक, तिथलं ईपी क्रमांक इथे द्यायचं. या बिओला आपल्या जे बिओल आहे त्या बिओला ऍप मध्ये सर्च करणार आणि त्या नावाची ते मॅपिंग करणार. अशी ती प्रोसेस आहे. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.